उन्हाळा चालू झाला की अगदीच आपल्या तोंडाची सुद्धा चव जात असते, जिभेला चव नसते. रोजचं जेवण आपल्याला नकोशी वाटतं आणि पाणी पिण्याचं प्रमाण आपलं वाढलेलं असतं. अशा वेळेस ना आपल्याला थोडंसं का होईना पण दुपारच्या जेवणातलं जे असतं जेवण, भाजी, भाकरी, चपाती हे सगळं व्यवस्थित जरासा चवदार असेल ना तर 2 घास नक्कीच आपल्याला जास्त जात असतात. रोजच्या जेवणात काय सुकी भाजी, पातळ भाजी बनवायची हा जर प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडला असेल तर आठवड्यातून 3दा आपल्या ह्या रोजच्या जेवणातल्या थाळ्या येत असतात. त्यामुळे त्या नेहमी बघत जा आणि तुम्हाला त्या कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगत जा. चला पटकन कोणताच वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर आज आपण आपल्या रोजच्या जेवणातल्या थाळीमध्ये शेवगा बटाट्याचा झणझणीत रस्सा आणि शिमला मिरचीची चटपटीत सुकी भाजी इथे बनवून घेणार आहे. सगळ्यात पहिला आपण शेवगा बटाट्याचा रस्सा बनवून घेऊया. त्यासाठी इथे शेवगा बटाटा मी इथे चिरून पाण्यामध्ये मीठ घालून ठेवलेला आहे. नंतर ना मसाला वाटण्यासाठी मी इथे खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, 1 छोटी वाटी, 1 चमचा धने, जिरे, बडीशेप, पांढरं तीळ घ्यायचे आणि हे सगळं याचा असा लालसर कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं. नंतर ना वल्ल्या मसाल्यामध्ये इथे मी 1 टोमॅटो घेतलेला आहे, 1 मोठा कांदा घेतलेला आहे, आलं, लसूण, 2-3 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीरचे देठ असा हा आपला ओला मसाला इथे घ्यायचा असतो. एकंदरीत मी ही 4-5 लोकांसाठी हा रस्सा बनवते, त्यामुळे थोडासा मी तो जास्त बनवणार आहे आणि त्यानुसारच मसाल्याचं प्रमाण मी इथे घेतलेलं आहे. मीठ आणि 1 चमचा तेल घालून मसाला चांगला भाजून घ्यायचा जोपर्यंत मसाल्याचा कलर बदलत नाही, कांदा टोमॅटो शिजत नाही. मसाला गार झाला की मिक्सरला वाटून घ्यायचा. इथे बघू शकता. आता शेवगा बटाटा आपण पाण्यामध्ये सगळ्या उकळून घेतलेला नाही आहे किंवा थोडासा वाफवून घेतलेला नाही आहे. डायरेक्ट आपण तडका भाजीला देऊन टाकणार आहे. वेळ वाचतो, गॅस वाचतो आणि पटकनी होतं. तर इथे पळीभर तेल घातलेले, जिरी मोहरी घातलेली, बारीक चिरलेला कांदा घालून आपल्याला कांदा चांगला लालसर होईपर्यंत इथे परतून द्यायचा. कांदा परतला की यामध्ये मसाला घालायचा. आता नेहमीच्या मसाल्यामध्ये मी काय घालते तर हळद, हिंग, लाल तिखट बेडगेचं घालत असते. घरगुती जो मसाला असतो आपला खडा मसाला तो घालायचा आहे. कांदा लसूण मसाला, धने पावडर हे वगैरे जे सुके मसाले असतात नेहमीच्या भाजीत ते घालायचे आणि केलेलं वाटण यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्यानंतर यामध्येच आपल्याला शेवगा बटाटा घालून घ्यायचा आणि चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये चमच्याभर मीठ घालायचं. मीठ घातलं, व्यवस्थित हलवून घ्या. तुमच्याकडे कोथिंबीर असेल बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या आणि शक्यतो असं थोडंसं वाटलं की आपल्याला मसाल्यात पाणी घालायला गरज वाटते तरच पाणी घाला. झाकण ठेवा आणि गॅस बारीक करून मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजून घेतला की त्यामध्ये कोमट पाणी घाला आणि परत 10 मिनटं शेवगा आणि बटाटा शिजून घ्या. नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला इथे शेंगदाण्याचा थोडासा कूड घालायचा आणि 1 उकळी घ्यायची. तर इथे शेवगा आणि बटाट्याचा आपला रस्सा इथे बनवून तयार झालेला आहे. शिमला मिरचीची सुकी भाजी आज आपण बनवणार आहे पाण्याचा एकही थेंब न घालता. तर इथे शिमला मिरची इथे धुवून चांगली अशी मोठ्यांले कापासारखे मी इथे चिरून घेतलेले. नंतर पळीभर तेल घालून जिरी मोहरी घालायची. कांदा जरासा मोठा चिरून घेतलेला आहे तो परतून घ्यायचा. कांदा परतून घेतला की मग शिमला मिरचीचे काप जे आपण इथे बनवून घेतले ते घालायचे. चवीप्रमाणे मीठ घाला. भाजी व्यवस्थित हलवून घ्या. आता अजून मी मसाले यामध्ये घातलेले नाही. मसाले सगळ्यात शेवटी घालायचे. फक्त वाफेवरती तेलामध्येच आपल्याला शिमला मिरची जी आहे ना ती इथे शिजून घ्यायची. शिमला मिरची शिजली गेली की मिरचीचा कलर इथे तुम्ही बघू शकता बदलला गेलेला आहे. नंतर यामध्ये मसाले घालायचे. मसाले कोणते जे आपण मसाले शेवगा बटाट्याच्या रस्स्याला घातलेले आहे ते सगळे मसाले मी इथे थोडे थोडे घातलेले. थोडासा शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आणि भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची. इथे पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे. त्यानंतर झाकण वगैरे असं अजिबात आपल्याला इथे ठेवायचं नाही. फक्त 1 मिनिटभर आपल्याला इथे हलवून घ्यायची. तर ही झाली आपली शिमला मिरचीची भाजी. भात शिजायला लावूया. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले. थोडंसं मीठ घाला. थोडंसं तूप घातलं की भात चांगला मऊसूत शिजला जातो. त्यानंतर झाकण लावून 5-6 शिट्ट्या करून भात इथे शिजून घ्या. भात शिजून झालेला आहे. गरमागरम इथे मी ज्वारीची भाकरी इथे बनवून घेतलेली आहे. नेहमी आपण जशी भाकरी बनवतो ना तशीच भाकरी मी इथे
बनवून घेतलेली आहे. फक्त बनवताना नाही तर फक्त भाजून घेताना मी तुम्हाला दाखवते, कारण अनेक आपण रेसिपीमध्ये आपण भाकरी कशी बनवतो हे दाखवलेलं आहे. तर भाकरी इथे चांगली अशी कुरकुरीत भाजून घ्यायची आणि आता दुपारच्या जेवणाची थाळी बनवून घेऊया. तर इथे झणझणीत असा आपला इथे शेवगा बटाट्याचा रस्सा घेतलेला आहे. पाण्याचा एकही थेंब न वापरता चटपटीत अशी सगळ्यांना आवडेल अशी आपण इथे शिमला मिरचीची सुक्की भाजी बनवून घेतलेली आहे. गरमागरम भात आहे, गरमागरम भाकरी आहे, तोंडी लावायला छान असे कैरीचे काप इथे बनवून घेतलेले आणि कांदा घेतलेला. हे असं आजचं आपलं दुपारच्या जेवणातली थाळी असणार आहे. तुम्हाला ही साधी सोपी पटकनी होणारी आणि गावरान पद्धतीने मी केलेली आहे. कोणताही इथे देखावा केलेला नाही, साजसूज केलेला नाही आहे. अगदी साधी आहे, सोपी आहे, खायला एकदम चवदार आहे, हेल्दी आहे आणि अगदी पोषक आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल, रोजच्या जेवणातली थाळी आवडली असेल, लाईक शेअर नक्की करा.